दीक्षा आहे. आपला एकदंत मालवणी मसाल्यांचा स्टॉल आहे. आपण मसाल्यांपासून सुरुवात करूया. आपल्याकडे मालवणी मसाला आहे, फिश मसाला आहे, फिश कढी, फिश फ्राय मसाला आहे, याच्यामध्ये मासे तळा, हा गरम मसाला आहे, आगरी कोळी मसाला आहे, घावण पीठ आहे, डांगर पीठ आहे, ही कवळ्या कणसाची भाजी आहे, त्याच्यानंतर पुळझाचं पीठ आहे, थालीपीठ आहे, वड्याचं पीठ आहे, डाळ आणि आंबोळी आहे. आणि मसाल्यांमध्ये परत आपल्याकडे हा कांदा लसूण मसाला आहे, हे कोकम मुठियाल आहे. तर थंडी सुरू झाली, ह्याचा फायदा खूप आहे आपल्याला. त्याच्यानंतर सेलम हळद आहे, गोडा मसाला, काश्मीरी मिरची पूड आहे, काळा मसाला आहे, हे कोहळ्याचे सांडगे आहेत. सरबतांमध्ये आपल्याकडे कोकम सरबत आहे, कैरी पण आहे, आगळ, जांभूळ, आवळा ज्यूस आहे, आवळा सरबत आहे, पाचक आहे, त्याच्यानंतर केशर वेलची अर्क आहे, मध आहे, मिरच्यांमध्ये सांडगी मिरची, ताकातली मिरची, पोहे आहेत, कोकम आहेत, तांदूळ आहे, उकडा आणि कणी पण आहे, आंबा पोळी, फणस पोळी, जांभूळ पोळी आहे, आंबा वडी आहे. आपल्याकडे लोणच्यांमध्ये 18 प्रकार आहे लोणच्यांची. हे गुळ खोबरं वडी आहे, मालवणी खाजा आहे, लाडू, शेंगदाणा लाडू, खडका लाडू, बुंदी लाडू आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे चटण्या आहेत. अशा प्रकारे सगळं मालवणी मेवा आणि मसाले आपल्याकडे मिळतील. आपल्या स्टॉलला नक्की भेट द्या. इथे आपण आहोत 7 डिसेंबर. इथे 7 डिसेंबर पर्यंत आपला स्टॉल असणार आहे. हे सिंधुदुर्ग कोल्हाळातलं प्रोडक्ट आहे मालवणाचं. तिकडे तुम्ही नक्की भेटा किंवा इकडे 7 तारखेपर्यंत आहोत. आपल्या स्टॉलला नक्की भेटा. थँक्यू.